नमस्कार युट्यूब मंडळी. तर कशा सगळे, आशा करतो सगळे मस्त असणार. अर्चना चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचंच मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे प्रज्ञा. तर दाखवतो तुम्हाला प्रज्ञा काय बनवत आहे. मी नाही सांगणार, प्रज्ञा तुम्हाला स्वतः दाखवतो काय बनवत आहे ते. अर्चना इकडे आहे. अर्चनाला म्हणलं तू बनवतो, अर्चना म्हणली नाही आता प्रज्ञा सगळं शिकत आहे तर प्रज्ञाच बनवत आहे. तर चला दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरा अर्चना आणि प्रज्ञा. आज प्रज्ञा बनवणार आहे साबुदाणा. बघू आपण प्रज्ञा साबुदाणा कशी बनवते. ती बोली मम्मी मला साबुदाणा येतोय. मी म्हणलं घे मग बनवून, मी दुसरं काम आवडते, माझं भरपूर काम पडले, अजून कपाट पण साफ करायचंय. ते बघा आता प्रज्ञा साबुदाणा बनवते. तर चला दाखवतो तुम्हाला प्रज्ञा कसं साबुदाणा बनवते. तर बघू शकता इकडे आहे प्रज्ञा बसली इकडे मस्तपैकी साबुदाणा बनवायला. बघू आपण प्रज्ञाचा साबुदाणा बनताना. प्रज्ञा काय करते. साबुदाणा बनवायला. तर मी बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी. तर मी कशी बनवते नक्की सांगा. मी आता शेंगदाणे भाजून घेते. तर बघा आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत. बाहेर कशाला गेला. तर मी आता बटाटे शिलून घेत आहे. इथे हिरवी मिरची घेतलेली आहे. तर प्रज्ञा बोलायसाठी थोडं लाजते, मी पण सांगतो तुम्हाला. तर इकडे प्रज्ञा हे बघा इकडे बटाटे असे सोलून घेते, साफ करून घेते ती. आणि इकडे तिने हिरवी मिरची पण घेतलेली आहे. आणि शेंगदाणे तर तुम्ही बघितलेच आहे, शेंगदाणे तिने भाजून घेतलेले आहेत. आणि प्रज्ञाने साबुदाणा पण भिजवून घेतलेला आहे. प्रज्ञा साबुदाणा कुठे आहे. काय माहिती कुठं ठेवलंय. आता साबुदाणा तू भिजवू घातला असेल, तुला माहिती नाही का. मम्मी हा अच्छा इथं ठेवलाय होय. मग सांग ना तसं व्हिडिओ मध्ये, लाजायला काय झालंय. तर बघू शकता युट्यूब मंडळी इकडं प्रज्ञाने अर्धा किलो हा शाबू आहे. अर्धा किलो शाबू तिनं असा छान प्रकारे असे भिजवून घेतलेला आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघू शकताय छान असा तिने शाबू वगैरे भिजून घेतलेला आहे. सगळं तिचं लागणारं साहित्य प्रज्ञाने घेतलेलं आहे. प्रज्ञा बोलण्यासाठी थोडं लाजत आहे, कारण की तिचा हा पहिलाच व्हिडिओ आहे जी प्रज्ञा शाबूची खिचडी बनवणार आहे. काय प्रज्ञा बरोबर ना. तर मग आता कधी बनवते, पटापट दाखवा आता बनवताना. तर पटकन घेते बटाटे शिजून नाही शिलून. हा गडबडू नको. तर प्रज्ञा बटाटे ते सालट्या वगैरे काढून घेते, साफ करून घेते. नंतर प्रज्ञा शेंगदाणे वगैरे कुटणार आहे. तुम्हाला मी दाखवतो कशी बनवणार आहे प्रज्ञा आपली खिचडी. तर चला आता बघू तिचं. तर मी पटापटा असे बारीक बटाटे कापून घेते आधी. तुम्ही पण कापून घ्या, ते मी सांगतो तुम्हाला. प्रज्ञा नाही सांगणार, प्रज्ञा लय बोलायसाठी लाजा लागली जास्तच आमची है ना. तर बघू शकता तिने असे छान असे बटाटे सोलून घेतलेत आणि ते आता बारीक कापत आहे. तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही कापू शकता, कारण की ती बटाटे आणि शेंगदाणे आणि मिरची ही टाकत आहे साबुदाण्यामध्ये. तर बघू आता सगळे बटाटे कापून झाल्यावर. तर बघू शकता प्रज्ञा घेते आता मिरच्या भाजून. बघत राहा प्रज्ञाचा व्हिडिओ. शेंगदाणे भाजून झाले, बटाटे चिरून झाले, इकडे साबुदाणा. आता बघू आपण प्रज्ञा खिचडी बनवताना. इकडे भाजते प्रज्ञा मिरच्या. हे बघा प्रज्ञाने थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. बघू शकताय छान असं ती फ्राय करत आहे त्याला. तर प्रज्ञाने घेतले मिरच्या भाजून. बघू शकताय. हा तर मी आता घेते लवकर कुटून घेते लवकर शेंगदाणे. तर आपण आता बघा शेंगदाणे आणि मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत ह्या गिलासात. तर बघू शकता प्रज्ञाने शेंगदाणे आणि मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत आणि साबुदाणा इकडे घेतलेला आहे. बटाटे धुवून घेतले तिनं आता. तर बघू आता आपण प्रज्ञाची रेसिपी. हे टाकलं प्रज्ञाने तेल. टाक अजून प्रज्ञा तेल. हा गॅस पास कर. आता तेल तापलेलं आहे. आपण घेऊ बटाटे टाकून. गॅस तर बघू शकता प्रज्ञा घेते आता फ्राय करून बटाटे. ती बोलता येईना तिला, आणि मेन म्हणजे तिला हेच कळा ना की बा आता बोलू का बटाटे फ्राय करू. हे बघा आता आपण थोड्या वेळ झाकून ठेवू बटाटे. म्हणजे प्लेट झाकून ठेव प्रज्ञा. तर प्रज्ञाने प्लेट झाकून ठेवलेली आहे थोडा वेळ, म्हणजे बटाटे नरम होतील. वा रे वा, रेसिपी ब्लॉग काढणारी झाले. आता आपले बटाटे फ्राय. आपण घेऊ शेंगदाण्याचं कूट टाकून. अरे वा, आता लय भारी बोलली पटकन बाबा प्रज्ञा. तर आता प्रज्ञा घेते शेंगदाण्याचं कूट टाकून. छान असे बटाटे मस्तपैकी फ्राय झालेले आहेत तिचे. लाईक करा, कमेंट करा, आवडले व्हिडिओ तर प्रज्ञाचे आपल्या, है ना प्रज्ञा. आता हलवून घेते मी मस्तपैकी. तर घेते मी आता साबुदाणा टाकून. तर प्रज्ञा घेते आता तिकडे साबुदाणा टाकून. बघू आता प्रज्ञाचा साबुदाणा आपण झाल्यावर प्रज्ञा साबुदाणा टाकते. आता केला तिनं प्रज्ञाने पहिल्यांदा साबुदाणा. खूप दिवसानंतर ती बोलली मी करतेच आज. तर तिनं केलंय. आता बघू साबुदाणा कसा होतोय. तुम्ही कमेंट करून नंतर सांगा साबुदाणा कसा झाला. साबुदाणा झाल्यावर आपण बघू आता.
आता आपण साबुदाणा टाकून झालेला आहे. आता घेते मी हलवून. तर चला बघू आपण आता प्रज्ञाची साबुदाणा खिचडी झाल्यावर. तुम्ही पण बघा आणि साबुदाणा खिचडी कशी झाली कमेंट करून सांगा. तर चला मी तुम्हाला दाखवते साबुदाणा खिचडी आपली झालेली आहे. तर चला आपण बघू खिचडी झालेला आहे का. साबुदाण्याची खिचडी झालेला आहे. तर बघू शकताय प्रज्ञाने छान अशी साबुदाणा खिचडी बनवलेली आहे. खिचडी कशी झाली कमेंट करून सांगा. आता युट्यूब फॅमिली माझी साबुदाण्याची खिचडी कशी झालेली आहे नक्कीच कमेंट करून सांगा.